सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे गणेश ब्लॉग्स. तर आज आपण अजून एक अनबॉक्सिंगची व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर सुरुवात करूया त्या व्हिडिओला. तर मी इतका एक्सायटेड होतो, तर आधीच ही बॅग अनबॉक्सिंग करून वस्तू आतमधली चेक करून बघितली, चेक केली आणि नंतर विचार केला की याची आपण व्हिडिओ बनवूया. मग रिटर्न पॅक केली आणि व्हिडिओला सुरुवात करतो. तर अनबॉक्सिंग करण्याआधी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला 79 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून. तर आता सुरू करूया अनबॉक्सिंगला. तर ऑलरेडीच मी हा ओपन करून ठेवलेला आहे, फक्त यातून बाहेर काढतो. सो यामध्ये आहे एक वायटेराची क्लॉ मिनी मोटरसायकल टेल बॅग. ही बॅग आणि सोबत आहे हे रेन कवर, जे आपल्याला पावसाळ्यामध्ये सुद्धा सामानाला भिजण्यापासून वाचवेल आणि आपल्या कोणत्याही वस्तूला ओलं होऊ देणार नाही. आणि ह्याची कॅपॅसिटी आहे 48 लिटर. किती आपले सामान मावेल, कारण बऱ्यापैकी खूप सारं सामान याच्यामध्ये मावू शकतं. तुमच्या एका व्यक्तीचं राईडचं म्हणजे 4 ते 5 दिवसाच्या राईडचं पूर्ण सामान प्लस लॅपटॉप वगैरे पण ह्यात येऊ शकतं. बॅग एकदा फुल केल्यावरती मी तुम्हाला ह्याची माउंटिंग दाखवेल, मी कुठल्या प्रकारे ही माउंट करतो. तर अशा प्रकारे ही बॅग आहे. इथे एक मोठा कप्पा आहे आणि ही चेन आहे, जी एकदम गुड क्वालिटीची आहे. ही अशा प्रकारची बॅग आहे. याची स्ट्रिप ज्याचे हे माउंटेड आहे, हे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या बॅगच्या कॅपॅसिटीनुसार, म्हणजे तुम्ही जे कपडे ठेवले त्याच्यानुसार. इथे आहेत स्ट्रॅप्स आहेत. इथे आहेत स्ट्रॅप्स जे तुम्ही माउंटसाठी यूज करू शकता. हे असं काढायचं, इथून पूर्ण असं मागून पुढे असं लावून घेऊ शकतो. ही एकदा फुल करून मी तुम्हाला माउंट करून दाखवेल. आपल्याला इथे वरती एक चेन भेटते, जे तुमचे नॉर्मल स्टफ्स ठेवण्यासाठी, नॉर्मल सामान ठेवण्यासाठी. आणि ही एक मोठी चेन, जी तुमचं मेन स्टोरेज असेल, त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी सामान ठेवू शकता. आणि इथे दोन बाजूला कंपार्टमेंट आहेत, ज्यामध्ये तुम्ही एक पूर्ण जेरी कॅन छोटा 5 ते 6 लिटरचा तुम्ही याच्यामध्ये कॅन ठेवू शकता. आणि या साईडला पण सेम, ह्याला पण बकल आहे. तर एकदा नॉर्मल स्टोअर करतो कपडे आणि तुम्हाला दाखवतो. ही मला अराउंड पडली आहेत, मला 3200ला पडली, कारण माझ्या राईडसाठी, कारण मला अर्जंट गरज होती. मी विचार केला तर दुसरी बॅग घेऊन जाईल, बट ही बॅग ऑर्डर करून टाकली. लगेच ऑर्डर केली, दुसऱ्या दिवशी मला रिसीव झाली आणि आता मी ह्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवतो आहे. आता ही जस्ट मी फुल करतो, ही फुल पॅक करतो आणि भेटतो. तर माझे काय जास्त दिवसाचे कपडे नाही आहेत. कपड्याची बॅग आली त्यात डायरेक्ट भरतो आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये आता मी किती 1 2 3 4 ते 5 क्लोथ टाकलेले आहेत. आणि ऑलमोस्ट अजून खूप जागा आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये माझा एक पूर्ण लॅपटॉप जाईल, लॅपटॉप आणि त्याचा चार्जर. माझं पाहिजे तर मी माझं टूल किटसुद्धा माझ्यासोबत घेऊ शकतो. एका कप्प्यामध्ये मी टाकू शकतो. या साईडच्या कप्प्यामध्ये स्पेस आहे, इकडे पण स्पेस आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही सामान, म्हणजे 2-3 दिवसाचं मॅक्स सामान तुम्ही भरू शकता याच्यामध्ये. 5 दिवसापर्यंत तुमचे कपडे राहू शकतात, जर बाकी काही तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्टफ तुम्ही घेतला नाही आहेत ह्याच्यामध्ये. तर
बाकी सगळं राहू शकतं. आणि अशा एकदम इझी टू कॅरी आहे. हे तुमचे हे काढले, ओके. आणि ही बॅग असं झिप केली आणि हे इथे उचलण्यासाठी हे दिलेत, हँड ग्रिप्स. हे असे तुम्ही उचलू शकता. ते पॅक करता हे मी काढून टाकतो आता, याची काही गरज नाही. ही झाली, ही अशी बॅग झाली. ह्याच्यात थोडं सामान भरल्यामुळे मला थोडं चांगल्या प्रकारे तुम्हाला डेमो दाखवण्यात मदत होईल. हे आहे ह्याचं रेन कवर. ते तुम्ही बाईकवर माउंट केल्यानंतर अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही हे माउंट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ह्याला माउंट करू शकता. खालच्या साईडने भिजण्याचं थोडं मला हे वाटतं, पण खालच्या साईडला तुमची तर बॅक सीट येईल, सो एवढा काही प्रॉब्लेम वाटणार नाही. लेट्स ट्राय करूया, बाहेर जाऊन चेक करूया की कशा प्रकारे माउंट होते. लेट्स चेक कशी माउंट होते. रिमूव्ह करण्यासाठी पण इझी. थोडं लूज केलं की पूर्ण बाहेर. फ्रंट साईडला 2 भेळी भेटतात, तुम्ही असं रिमूव्ह करू शकता. सेम इकडे पण फुल स्टोरेज केल्यानंतर ह्याची कॅपॅसिटी जी 48 लिटरची आहे, तुम्हाला बऱ्यापैकी स्टोरेजचं सामान पुरं देऊ शकतो. सो अशा प्रकारे ही बॅग माउंट झाली होती. सो अशा प्रकारे हा नॉर्मल माउंट केलेला होता. त्यामध्ये अजून फुल स्टोरेज मी फक्त 2 ते 3-4च कपडे भरलेत, फक्त ॲज कळण्यासाठी की कशी माउंट होते आणि कसं काय. तर मला बऱ्यापैकी माझं 4-5-6 दिवसाचं बॅग ह्याच्यामध्ये आरामात मावेल. 3 ते 4 जीन्स एका साईडला
6 शर्ट एका साईडला, मधी साईड इनरवेअर, अंडरवेअर आणि टॉवेल वगैरे, ऑफिसचा लॅपटॉप आणि चार्जर, बाकी चार्जर आणि खास करून साईडला जे 2 बॅग्स ओपन आहेत त्याच्यामध्ये मी एक साईडला पेट्रोलचं कॅन किंवा हे ठेवू शकतो जर लॉंग रूट जर असेल, आणि बाकी एका साईडला मी टूल किट ठेवू शकतो इन केस एनी इमर्जन्सी. या जसं राईडमध्ये जसे जसे आपल्याला वाटेल तसं आपण स्टोरेज याच्यामध्ये वाढवू शकतो. तर ही मला तर ओव्हरऑल बऱ्यापैकी चांगली वाटते. आता राईडला गेल्यावरती कळेल की ह्या बॅगेचा किती उपयोग चांगल्या प्रकारे होईल.